close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go. नमस्कार सगळ्यांना, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर तुम्हाला टायटल थंबनेलवरून समजलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय दाखवणार आहे ते. तर माझी जी आपल्या सगळ्याच गृहिणींना आवडता जो कोणता जर काय म्हणतात त्याला विषय म्हणा किंवा आवडती जर कोणती रूम असेल तर ते आहे आपलं स्वयंपाकघर, म्हणजेच आपलं किचन. तर आपण उठल्यापासून सुरुवात आपली किचन पासून होते आणि शेवट जो आहे तो किचन पासूनच होतो, किचन पर्यंतच होतो. तर थोडे छोटे मोठे जे चेंजेस आहेत ते मी केलेले आहेत किचनमध्ये, फार नाही केलेले, पण जे काही चेंजेस केलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवेन. म्हणजे आज माझी जी काही किचन टूर आहे, माझं किचन जे आहे त्याची जी काही सुबक मांडणी आहे ती तुमच्याशी मी शेअर करणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी मी सेम असाच किचन टूरचा, याच किचन टूरचा व्हिडिओ बनवला होता. तो थोडा वेगळा होता आणि आता जे काही चेंजेस केलेले आहेत त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे, तर सुरुवात ह्या रूमपासून सुरुवात होते. मी पाठीमागचा दरवाजा बंद केला कारण वाहनांचा खूप जास्त आवाज येतो आणि खूप जास्त घाम यायला लागले, कारण इतकं गरम होतं, कारण वरती पत्रा असल्यामुळे खूप जास्त गरम होतं. ठीक आहे, तर सुरुवात मी इथून करते. डायरेक्ट तुम्ही एंट्री केल्यानंतर ही रूम आहे, या रूमचा जो हा मेन डोअर आहे दाखवते मी तुम्हाला फ्रंट कॅमेराने. तर हा जो आहे तो फ्रंट दरवाजा आहे. तर इथून एंट्री केल्यानंतर, ठीक आहे बरोबर, इथून एंट्री केल्यानंतर माझ्या डाव्या हाताला आहे हा डायनिंग टेबल. हा स्विच आहे, इथे निलेश मोबाईल त्यांचं चार्जिंगला लावतात. त्यानंतर इथे आहे हा डायनिंग टेबल आणि इथे कोक्या झोपलेला आहे, तुम्ही बघू शकताय. डागो, ठीक आहे. तर डायनिंग टेबलवरती मी फार काही हे ठेवलेलं नाहीये. हे आहे तुपाचं भांडं, हे सुद्धा पितळेच आहे. हा आहे आर्टिफिशियल प्लांट आहे हे. आणि हे ॲक्च्युली हे जे आहे हे निघलं होतं, तर मी काय केलं, याच्या खालची जी कुंडी होती प्लास्टिकची ती निघली होती. त्यानंतर हे सगळ्यांनाच माहिती आहे, काय म्हणतो त्याला, कॅन्डल होल्डर आहे काहीतरी. तर हा मी इथे ठेवलेला आहे, एक शिल्लक होता आणि त्यामध्ये हे आर्टिफिशियल प्लांट ठेवलेला आहे. आणि हे आहे पवित्र जल, यावरती लिहिलेलं तुम्हाला दिसत असेल. तर हे मी कसंच म्हणजे छोटंसंच, आता यामध्ये काही तूप वगैरे काहीही नाही आहे, तर हे मी ठेवलेलं आहे. आणि यामध्ये तूप ठेवलेलं आणि यातून तूप काढलेलं म्हणजे खूप जास्त हेल्दी असतं आपल्या शरीरासाठी. आणि हे सुद्धा पितळेचं आहे. तर हे अशा पद्धतीने डायनिंग टेबलवरती मी ठेवले, तुम्ही बघू शकता. तर त्याला लागूनच आहे हा माझा किचन ओटा. अरे हा तुम्ही कसा विसराल, आणि मीही नाही विसरू शकत, कारण इथे तर मी 24 तास असते, उठल्यापासून झोपेपर्यंत इथेच असते मी. आणि त्यानंतर डायनिंग टेबलला लागूनच आता इथे ना देवारा होता, तो आम्ही काढला, कारण देवारा रिकामा होता त्यामुळे तो आम्ही काढला. त्यानंतर त्याला लागूनच आहे हा किचन ओटा. तर इथे आहे हे सिंक, हा नॅपकिन जो मी फक्त याच्यासाठी यूज करते, हे कडेचं क्लीन करायचं असेल तर. आणि विम जेल मी वापरते. हा ही स्क्रबर, हाही स्क्रबर आहे, हा वायपर आहे छोटा किचन ओट्यावरचं पाणी जे आहे ते काढण्यासाठी. तर हे सगळं इथेच असतं, ठीक आहे. त्यानंतर इथे नळ नाही आहे त्यामुळे मला टपामध्ये पाणी घ्यावं लागतं. इथे बादलीमध्ये पाणी जे आहे ते मी झाकून ठेवलेलं आहे, असं म्हणजे मला संध्याकाळी घेता येईल चहा पाण्याची भांडी जी आहेत ती क्लीन करण्यासाठी. त्यानंतर ही आहे शेगडी. तर आता हे मी काय दाखवणार, सगळं तर तुम्हाला माझं किचन ओटा पार्ट असेलच, ठीक आहे. आता ही आहे शेगडी. त्याच्यानंतर हे जे खाली थोडेफार एक कप्पा शिल्लक होता, तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या बरण्या मी ठेवलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. ही चटणी मिठाची, आणि या मिठाची बरणी मी थोडी क्लीन नाही केलेली,
इथे तुम्ही बघू शकताय, कारण एकदा मीठ भरलं ना संपल्याशिवाय क्लीन नाही करू शकत आपण, नाहीतर आणि मीठ बाहेर सुद्धा काढून ठेवू शकत नाही, पाणी सुटतं. तर इथे लोणचं वगैरे थोडेफार कडधान्य वगैरे ठेवलेले आहेत. यामध्ये कांदे आहेत, इथे गूळ वगैरे सगळं काही इथे ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे बेसिनच्या खाली तिथे 2 ज्या कळशा मला लागत नाहीयेत त्या मी ठेवलेल्या आहेत. तर हे काहीच असं दिसतं. ही आहे मांजरांची म्हणजे प्लेट जी इथेच असते. त्यानंतर इथे हे आहेत 2 गंज जे मला पाण्याला लागतात, जेवणाला आणि पिण्यासाठी सुद्धा. आणि त्या गंजावरती मी वरती ठेवलेला आहे माझ्या मते राईसचं पातेलं आहे. हो, भात मी त्यामध्ये केला होता तो. आणि इथे आहेत ह्या सगळ्या कडधान्यांच्या बरण्या. इथे मला इझिली म्हणजे हाताला येतं. वरती थोडा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे हे लायटर वगैरे मी वरती ठेवलेले आहेत. ह्या बरण्या आहेत. इथे तुम्ही बघू शकताय, ही आहे किचनला लागूनच खिडकी. तर हे ना काहीसं असं दिसतं, हे असं आहे. आणि त्या खिडकीमध्ये मी माठ ठेवलेला आहे मातीचा, कारण वाऱ्याने पाणी जे आहे ते खूप छान थंड होतं, त्यामुळे माठ ठेवलेला आहे. आता हा जो किचन ओटा आहे, हे सगळं झाल्यानंतर त्याला लागूनच आहे फ्रीज, आणि हा आहे फ्रीजचा स्विच. आणि हा नॅपकिन मी जेवण वगैरे करून झाल्यानंतर हात पुसण्यासाठी म्हणून मी इथे ठेवलेला आहे. आणि हा आहे पडदा, म्हणजे संध्याकाळी याला तुम्ही बघू शकताय हे नाहीये, जाळी आहे, काय म्हणतात त्याला, स्लायडिंग करून घेतलेलं नाहीये. तर हा जो पडदा आहे आम्ही संध्याकाळी झोपताना ओढतो त्याला. ठीक आहे. आता हा आहे फ्रीज, बरोबर किचन ओट्याला लागूनच फ्रीज आहे, तुम्ही बघू शकताय. तर हा फ्रीज, आणि फ्रीजला लागूनच बरोबर हे आहे भांड्यांचं कपाट. आता इथे मी फार काही ठेवलेलं नाही, जितकी मला प्लेट, बशी, ताट वगैरे असेल. आणि हे काही कप आहेत चहाचे. माझ्याकडे ह्याच्यापेक्षाही व्हरायटी कॉफी आणि टी मग आहेत, पण ते मी सध्या ठेवलेले आहेत. आणि त्याची माझ्यामध्ये मी कॉफी आणि ह्याची जी काय म्हणतात त्याला दाखवलेलं आहे कलेक्शन माझं कॉफी आणि टी मगचं. तर हा तुम्ही बघू शकताय, याच्यापेक्षाही भारी आहेत, याच्यापेक्षाही. पण इथे जागा नसल्यामुळे ना, जागेच्या अभावी मी आतमध्ये ठेवलेले आहेत. आता ह्या रॅकला लागूनच हा स्पेस रिकाम आहे. त्यानंतर हे आहे आपल्या सगळ्यांचं आवडतं भांड्यांचं कपाट, तुम्ही बघू शकताय. तर वरती आहे इडली पात्र, त्यानंतर खाली आहे ही कढाई आहे नॉनस्टिकची. म्हणजे आधीमध्ये मला स्वीट काही करायचं असेल, रवा वगैरे, रव्याचे लाडू, मला दिवाळीमध्ये खूप जास्त उपयोगी पडते ही नॉनस्टिकची कढाई आहे. इथे आहे ते वरती इडली पात्र. हा जो ड्रम आहे यामध्ये सुद्धा भांडी आहेत. ह्या सगळ्या डब्यांमध्ये भांडी गच भरलेली आहेत. त्यानंतर इथे हे सगळे रिकामीच आहेत, तर इथे मी ठेवलेले आहेत. यामध्ये माझ्यामध्ये थोडे तांदूळ असतील. हा आहे स्टीलच्या डब्यांचा विभाग. आणि हे जे डबे आहेत हे सगळे तुम्ही बघू शकता एकसारखेत. हे सगळे डबे जे आहेत ते रक्षाबंधनला माझ्या भावाने पैसे टाकल्यानंतर माझ्यामध्ये 6 ते 7 हजार रुपयाची मी हे इतके डबे घेतलेले आहेत. एक डब्बा मला 1200 रुपयाला पडलेला आहे. पण डबे काय क्वालिटी आहेत, एक नंबर आहेत. तुम्ही बघू शकताय, मी जवळून दाखवते तुम्हाला. हे असे आहेत डबे. तर या डब्यांमुळेच ना खरं तर माझं जे भांड्यांचं कपाट आहे खूप भारी दिसतं. त्यानंतर खाली हा जो विभाग आहे, ठीक आहे, मी मोजून तुम्हाला दाखवते. 4-5 फुलपांत्रे आहेत, 4-5 तांबे आहेत. हा तुपाचा डब्बा आहे. इथे चपाती सकाळची शिल्लक राहिलेली. या वाट्या, ह्या डिश वगैरे, हे मिक्सरची भांडे वगैरे, इथे मी सगळं पोळपाट लाटणं. जार आहे, कढई आहे माझी काळी पडलेली. इथे पातेली वगैरे आहेत. आता ही कशी क्लीन करायची याचा सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे, त्यामुळे ती मुद्दामून काळी केली आहे. ठीक आहे, असो. तर हा जो पोर्शन आहे तुम्ही बघू शकता, अगदी मी मोजकच काढलेलं आहे, कारण ज्या वेळेला सणासुदीच्या वेळेला हे सगळं मलाच क्लीन करावं लागतं. आणि आम्ही दोघेच घरी असल्यामुळे मी फार भांडी नाही काढलेली. हे जे सगळे डबे दिसत आहेत यामध्ये भांड्यांशिवाय दुसरं काहीही नाही आहे. ठीक आहे. आणि जे काही कडधान्य वगैरे असतील मी फ्रीजमध्ये ठेवते, कारण एक्स्ट्रा आणलेलं स्टोअर करण्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवते. थंडाव्यामुळे ते काय होतं की खराब जास्त लवकर होत नाही आणि म्हणजे लॉंग लास्टिंग आपण यूज करू शकतो. तर इथे मी फार काही भांडी वगैरे काय म्हणतात त्याला, स्टीलची वाट्या, तांबे वगैरे नाही यूज करण्यासाठी काढलेलं नाही, कारण ते मलाच क्लीन करायचं आहे. त्यामुळे जितकं पुरेसं आम्हा दोघांसाठी असेल
तितकंच मी काढते आणि ज्या वेळेला पाहुणे येतात त्यावेळेला मग ते काय सांगून येतात, मग त्याच्या आधी थोडंफार कुठे कुठे ठेवलेलं बघून ते सगळं काढायचं. तर हे तुम्हाला इतकीच भांडी दिसतील या कपाटावरती. ठीक आहे, तर हा जो पोर्शन आहे तो मी बघितला. त्यानंतर आता खाली इथे आता ही जी चटणीची बरणी आहे, आपलं जे वर्षभराचं लाल तिखट आहे ते यामध्ये ठेवते मी. अजून ते लाल तिखट करायचं आहे, त्याचाही व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेन. हे आहे साखर मी 5 किलो घेते. मला म्हणजे मी यूज करण्यावरती मला जाते, पण 2 महिने तरी जाते. यामध्ये आहेत कांदे, खाली लसूण वगैरे, पण लसूण ॲक्च्युली संपलेला आहे. तर इथे बटाटे आहेत, खाली मी लसूण आणि इथे बाजारची पिशव्या, म्हणजे पटकन घेता येतं आणि दिसतं सुद्धा. त्याला लागूनच आहे मिक्सरला लागून आहे हा कुकर. हा सुद्धा नॉनस्टिकचाच कुकर आहे. आणि हा खाली आंबोळीचा जो तवा आहे तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर आहे हा डब्बा स्टीलचा, यामध्ये गव्हाचं पीठ आहे, भाकरीचं वगैरे पीठ आहे थोडंसं. हे सुद्धा थोडंसं भाकरीचं पीठ लावण्यासाठी मी प्लास्टिकच्या डब्यामध्ये काढून ठेवलेलं आहे. यामध्ये आहे तांदूळ, यामध्ये आहे गव्हाचं पीठ. हे केळी ज्या आहेत त्या अशा ठेवलेल्या आहेत मी ओपनमध्ये. तर इथे हा पोर्शन इतकासा तुम्हाला दिसत असेल आणि खालचा पोर्शन ओपन आहे. आता एक्स्ट्राची ह्या कपाटाला लागूनच एक्स्ट्राची जी काही काय म्हणतात त्याला खुर्ची आहे शिल्लक, हे बसण्यासाठी आम्ही ठेवलेली आहे. कारण काय होतं, इथे जर खुर्ची ठेवली ना तर त्या आतमध्ये अडकून राहते आणि बसायला काहीच म्हणजे हे नाही होत, म्हणजे आतमध्ये अडकून राहिल्यानंतर बसताच येत नाही ना, म्हणून इथे बाहेर काढून ठेवलेली आहे. हा स्पेस रिकाम आहे. इथे स्विच आहे, इथे माझा चार्जिंगचा बटन चार्जर आहे, जिथे मी माझा मोबाईल चार्जिंगला लावते. त्यानंतर इथे आहे डोरमॅट आणि हा आहे लक्कीचा टेबल. इथे वरती लक्की झोपते, खाली डाको असतो. आता सगळ्यांनी जागा चेंज केली आहे, तर इथे हा टेबल ठेवलेला आहे आणि इथे लक्की झोपली आहे. जाडे तुम्हाला झोपलेली दिसत असेल. तर हे काहीसं असं होतं. इथे आहे हे वॉल हँगिंग आहे. हे आमच्या लग्नामध्ये कोणीतरी गिफ्ट दिलेलं नाव दिसतंय तुम्हाला. तर फोटो आहे. इथे आहे हनुमानजी आणि इथे आहे हे कॅलेंडर. ठीक आहे, तर इथे सगळं हे कॅलेंडरवरती बचत गटाचे पैसे दिले आणि कोणी रेंट वगैरे जे काय आहे ते दिलेलं आहे. गॅस टाकी जोडली तुम्हाला दिसत असेल. हे सगळं लिहिलेलं असतं कॅलेंडरवरती. त्यानंतर पुन्हा हा स्पेस रिकाम आहे आणि हा जो तुम्हाला खुंट दिसतो, इथे निलेश ज्यावरून कामावरून ज्यावेळेला येतात त्यावेळेला इथे त्यांची बॅग ज्या आहे त्या अडकवतात. तर काहीसं माझं किचन असं आहे. एंट्री किचनमध्ये इथून होते, तर हे तुम्ही बघू शकताय. हे माझं किचन असं आहे काहीसं. ठीक आहे, आणि नॉन मॉड्युलर आहे. काही किचन ट्रॉल्या वगैरे अजिबात नाही आहेत. तर हे आहे माझं असं हे किचन. ठीक आहे. तर माझं जे किचन आहे, आमचं गावाकडचं किचन, तुम्हाला कसं वाटलं? आणि वरती पत्रा आहे, तुम्हाला माहिती असेलच, सिलिंग वगैरे काहीही नाही आहे. तर हे जे किचन आहे तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.